राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आपल्याबरोबर आहेत। शंभूराज देसाई सर, खरं तर शिंदे समितीचा दुसरा-तिसरा अहवाल जो आहे तो मंत्रिमंडळासमोर ठेवला। काल मराठा उपसमितीची बैठक सुद्धा झाली। तर खरं तर त्या बैठकीमध्ये जे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील, ते म्हटले की सरसकट मराठ्यांना कुणबीमधनं आरक्षण देता येणार नाही। नाही, याच्यामध्ये जस्टिस शिंदे समितीचा पहिला दुसरा अहवाल आला, त्या अहवालावरती काल त्यांच्याकडनं जे काही निष्कर्ष काढण्यात आले ते कुणबी नोंदी सापडलेल्यांना अधिक सोप्या पद्धतीनं कसे दाखले देता येतील, म्हणजे एक 8-10 पुरावे आधी ग्राह्य धरले जायचे, आता ते 42 वरती नेले। आणि याचाच अर्थ असा की वंशावळ ही दाखले देताना आवश्यक आहे, कारण शेवटी कसं आहे, अगदी 1832 सालची जरी वंशावळ असली आणि नंतरच्या काळात ती कुठं खंडित झाली असली तरी त्याचा आधार घेऊन सुद्धा मॅक्झिमम लोकांना त्याच्यामुळं तर 2.25 लाख दाखले दिले ना आपण। म्हणजे जस्टिस शिंदे समिती गठीत झाल्यानंतर जे मिळत नव्हते ते 2.25 लाख दाखले दिले आपण, कुणबी नोंदी शोधल्या। त्यामुळं अधिक सोपं कसं करता येईल, अधिक सुलभ कसं करता येईल दाखले देण्याचं काम, असे निष्कर्ष त्या समितीच्या अहवालामध्ये आहेत। परंतु या दुसऱ्या-तिसऱ्या अहवालामध्ये शिंदे समितीने वर्गीकरण करण्यात मात्र आम्ही वर्गीकरण करू शकत नाही, मराठ्यांना ओबीसी मध्ये आणि मागासवर्गीयामध्ये वर्गीकरण करता येणार नाही असा अहवाल। बघा, जेव्हा एखादं कमिशन नेमलं जातं किंवा एखादी समिती नेमली जाते, त्या समितीची कार्यकक्षा त्यांना ठरवून दिलेली असते। आता कुणबी नोंदी शोधणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आणि कुणबी नोंदी शोधण्यासाठीची सुलभ कार्यपद्धती हे महत्त्वाचं काम जस्टिस शिंदे समितीकडे होतं, ते चालू आहे। आता मान्य जरांगे दादांची मागणी होती की त्यांना मुदतवाढ द्या, आता त्यांना मुदतवाढ सुद्धा या ठिकाणी आपण दिली जस्टिस शिंदे समितीला। त्यांचं काम सुरू आहे। काल सुद्धा जेव्हा 3 जस्टिस लोकांचं जे मार्गदर्शन मंडळ आहे, जस्टिस भोसले, जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे, मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाल्यावर मान्य चंद्रकांत दादांनी आम्ही या तिन्ही मान्य लॉर्डशिप बरोबर सुद्धा आम्ही चर्चा केली की हे सुलभ कसं अधिक करता येईल। ज्या काही गोष्टी मराठा आरक्षणासंदर्भातल्या तांत्रिक न्यायाच्या म्हणजे कायदेशीर बाजूच्या आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यानंतर आता असं ठरलं की मान्य सीएम साहेब आणि दोन्ही डीसीएम साहेब यांच्याबरोबर या 3 निवृत्त न्यायमूर्तींच्या बरोबर एक बैठक आयोजित करायची, त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा करायची। लक्ष्मण हाके काल मद्यप्राशन करत असताना सापडले, मराठा समाजातल्या तरुणांनी पकडलं, परंतु त्यांची रिपोर्ट जी आहे ती निगेटिव्ह आलेली आहे। त्या सगळ्या संदर्भात पुण्यामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला। ते आता पोलिसांचं काम आहे। मराठा आंदोलन किंवा काही कार्यकर्त्यांना वाटलं की कोणतरी मद्यप्राशन करून आम्हाला शिवीगाळ करते, त्यांनी तक्रार केली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला। ह्याची पद्धत आहे, आता गुन्हा दाखल केल्यानंतर ज्याच्यावर गुन्हा दाखल होतो त्याचे ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल घेतले जातात, ते शासकीय रुग्णालयामधून तपासले जातात आणि मद्याचं प्रमाण आहे का हे शोधलं जातं। आता पोलिसांचं काम करतील, पोलिसांचा अहवाल येऊ द्या, पोलिसांचा अहवाल आल्यानंतर मग त्याच्यावर योग्य तो निर्णय। ओबीसी समाजाला बदनाम करण्याचं काम मराठा समाजाकडनं केलं जातं, त्यांच्या तरुणांकडनं केलं जातं असं म्हटलं। नाही, हे बघा, कुणी बिलकुल कोणाला बदनाम करण्याचं काही कारण नाही, ना ओबीसी समाजाला ना मराठा समाजाला। जी तक्रार आली ती दाखल केली, त्याची चौकशी सुरू झाली। आता चौकशी अधिकाऱ्याला ते किंवा ते मेडिकल रिपोर्ट येऊ द्या ना, तो आल्यावर मग बघू। लक्ष्मण हाके म्हणतात या पाठी सगळे संभाजी महाराज आहेत, त्यांनी सगळे ट्रॅप रचलेले असं ते म्हणतात। नाही, मला याची कल्पना नाही। रामदास कदम यांनी तुमच्याच पक्षामध्ये काय झालं आपण पाहिलं की हे होते शंभूराज देसाई। लक्ष्मण हाके यांनी जो आरोप केलेला आहे त्या सगळ्या संदर्भात आता पोलीस जो आहे तो आपला तपास करतील आणि आपलं निरीक्षण जे काय आहे ते नोंदवतील असं जे मत आहे शंभूराज देसाई यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।